नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या अधिपत्याखालील गव्हर्नमेंट पदाचा ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे। तर कुठले पद आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेचे रिक्त पद भरण्यासाठीची जाहिरात इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर आस्थापनेवरील विविध विभागात केलेल्या कामकाजानुसार सुधारित आकृतीबंधातील उपलब्ध विविध संवर्गातील विविध पदे व शिपाई पदे कार्यपद्धतीचा अवलंब करून सरळ सेवेने भरण्याकरिता जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींचा पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। सरळ सेवेने भरावयाची पदाकरिता ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहेत। उमेदवारांनी श्री तुळजाभवानी.org या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे फॉर्म फिलअप करू शकतात। महत्त्वाचे डेट्स तिथं लक्षात घ्या। 23/3/2024 तारखेपासून फॉर्म फिलिंग ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक 23 मार्च पासून चालू होणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ही 22/4/2024 12 एप्रिलपर्यंत ती असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल ही असेल। परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक हे 7 दिवस अगोदर तुम्हाला कळणार आहे। परीक्षेचं शुल्क 1000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि 900 रुपये हे कास्टमधील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे IBPS वरती, त्याबद्दलची माहिती इथं देण्यात आलेली आहे। फोटोची साईज काय असली पाहिजे। परीक्षा शुल्क हे तुम्हाला ऑनलाईनच पे करायचं आहे। त्याचबरोबर पोस्ट कुठल्या आहेत याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। फक्त महत्त्वाचे पॉईंट आपण घेणार आहोत। तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरनं ती डाउनलोड करू शकतात। सो इथे पद आहेत सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक, त्याचबरोबर नेटवर्क इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर यांचे एक पदे आहेत। सॉफ्टवेअर इंजिनियर यांचं एक पद आहे। लेखापाल यांचे एक पद आहे। जनसंपर्क अधिकारी यांचे 2 पद आहेत। मास मीडिया प्रमुख यांचे एक पद आहे। अभिरक्षक यांचं एक पद आहे। भांडारपाल यांचं एक पद आहे। सुरक्षा निरीक्षक यांचं एक पद आहे। स्वच्छता निरीक्षक यांचं एक पद आहे। सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यांचे 2 पद आहेत। सहाय्यक सुरक्षा निरीक्षक यांचे 6 पद आहेत। सहाय्यक स्वच्छता निरीक्षक यांचे 2 पद आहेत। प्लंबर यांचं एक पद आहे। मिस्त्री यांचं एक पद आहे। वायरमन यांचे 2 पद आहेत। लिपिक टंकलेखक यांचे 10 पद आहेत। संगणक सहाय्यक यांचं 1 पद आहे। शिपाई यांचे 10 पद आहेत। असे टोटल 47 पदांसाठीची ही रिक्रुटमेंट इथं घेतली जाणार आहे। पदनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता इथं दिलेली आहे। सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक यांच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर इथं चालणार आहे। MSCIT त्यांचं असणं गरजेचं आहे। नेटवर्क इंजिनियर यांचं संगणकाचे अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समकक्ष अर्हता असणं गरजेचं आहे। हार्डवेअर इंजिनियरचं सुद्धा संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समकक्ष अर्हता असणं गरजेचं आहे। सॉफ्टवेअर इंजिनियर संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समकक्ष अर्हता असणं गरजेचं आहे। लेखापाल मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेची पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। जनसंपर्क अधिकारी बॅचलर ऑफ सोशल वर्क BSW किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA किंवा वृत्तविद्या व जनसंज्ञापन पदवी
मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि MSc त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. मास मीडिया प्रमुख, मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. अभिरक्षक possesses a graduate degree from a recognized university in zoology, botany, anthropology, ancient history, ancient culture or archaeology यामधनं डिग्री असणं गरजेचं आहे. MSc असणं गरजेचं आहे. भांडारपाल, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी 30 आणि 40चा स्पीड असणारं टायपिंग त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक असणार आहे. सुरक्षा निरीक्षक आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी. पुरुष उमेदवाराची 165 सेंटीमीटर हाईट, छाती न फुगवता 5 सेंटीमीटर. महिला उमेदवारांची 157 ची हाईट असणं गरजेचं आहे. स्वच्छता निरीक्षक, मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी, स्वच्छता निरीक्षकची पदविका आणि MSc त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, BSW BBA मास कम्युनिकेशनची पदविका त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारी, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि फिजिकल त्यांची टेस्ट असणं इथं गरजेचं आहे. प्लंबरसाठी ITI इन प्लंबर, मिस्ट्रीसाठी ITI इन मिस्ट्री, वायरमनसाठी ITI इन वायरमन. लिपिक टंकलेखन कुठल्याही शाखेची पदवी, 40 आणि 30 टायपिंगचा स्पीड असणारं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. संगणक सहाय्यक, संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता. शिपाई, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला या फॉर्म फिल करत असताना देणं गरजेचं आहे. पदनिहाय वेतन श्रेणी इथे लक्षात घ्या. तर सहाय्यक व्यवस्थापक यांना S14, नेटवर्क इंजिनियर S14, हार्डवेअर इंजिनियर S14, सॉफ्टवेअर इंजिनियर S14, लेखापाल S13, जनसंपर्क अधिकारी S13, मास मीडिया प्रमुख S13, अभिरक्षक S13, भांडारपाल S10, सुरक्षा निरीक्षक S10, स्वच्छता निरीक्षक S10, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी S8, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक S8, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक S8, प्लंबर S8, मिस्ट्री S8, वायरमन S8, लिपिक टंकलेखक S4, संगणक सहाय्यक S6 आणि शिपाई S1 ची पे स्केल इथे दिली जाणार आहे. परीक्षेचं स्वरूप, दर्जा, निवड, कार्यपद्धती या IBPS घेत असल्यामुळे त्या पद्धतीने असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण, 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची टेस्ट ही कंडक्ट केली जाणार आहे. तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी 25-25-25 100 क्वेश्चन 200 गुणांना 120 मिनिटं यासाठी दिले जाईल. नेटवर्क इंजिनियरसाठी 40 क्वेश्चन्स हे टेक्निकलचे क्वेश्चन्स असतील. हार्डवेअर इंजिनियरसाठी 40 क्वेश्चन टेक्निकल असतील. सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी 40 क्वेश्चन हे टेक्निकल असतील. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.